पोपट एकनाथ बंडलकर, राहणार खुंटे. गट नंबर 79 ते 85 जाणारा रोड, गट नंबर 80 मध्ये पॉकलिन इरिगेशनच्या हद्दीतून आम्ही जात असताना तिथून चारी काढलेली आहे. तरी आम्हाला दुसऱ्या गटामध्ये शेती करण्यास जाण्यास अडचण आहे. बेरडकी ह्या गटात 80 गट नंबर 80 मध्ये पॉकलिन चारी खांदून आमचा जो जाणारा रस्ता 85 पर्यंत आहे तो संपूर्ण बंद करण्यात आलेला आहे. तर तो रस्ता आमचा खुला करण्यात यावा ही विनंती करत आहे आम्ही. शंभू खलाटे, सुरेश दिनकर बंडलकर, संदीप सुरेश बंडलकर या तिघांनी मिळून हे 80 नंबर मध्ये आमचा जाणारा रस्ता बंद केलेला आहे. तरी त्यांनी ते आमचा रस्ता चालू करून द्यावा. हे क्षेत्र अभिजित डेंबरे यांचं असून ह्या क्षेत्रामधून आम्हाला रस्ता पूर्ण खुला करण्यात यावा. हिंदूराव बंडलकर 15 वर्ष झालं हेच करतोय. झालं पहिला रानात नव्हता तर पुन्हा इरिगेशनने काढला, आम्ही चार काढावं त्याचे म्हणून. तरी बी तीच पुन्हा आणखी आम्हाला पुढे. मग आम्ही न्याय कोणाकडे मागायला? हो, न्याय मिळावा. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे का नाही? 50-60 एकर क्षेत्र पडून 50-60 एकर जमीन आहे खालत. बियाणं आम्ही मागल्या बारीनं अशी मागा टाळली गोराला घातली. आम्ही काय केलं पाहिजे शेवट? जर रस्ता जर नाही निघाला तर ह्या 60 एकराची काढवणाऱ्याने आमची पूर्ण भरपाई द्यायची. आम्ही नाही जर केलं तर आम्हाला वर्षभर आम्ही पडून ठेवू, पण पूर्ण आमची जी काय असेल 100 टनाचा नाही आमचं काय जी ऊस निघत असेल ही सगळी भरपाई आम्हाला वर्षात द्यावी असा आम्ही दावा करणार परत जर रस्ता नाही निघाला तर. हो, मग जर ह्यांच्यावर काय कारवाई जर नाही झाली तर आम्ही उपोषणला बसणार तहसील कार्यालयाला. तर ही सगळं व्यवस्थित करून द्यायचंय. शासनाने याची दखल घ्यावी.